बोलतात आपण थेट जाऊयात. जागा ठाकरे सेना 53 जागा मनसे आणि 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढते. पहिल्या युतीत अनेक ठिकाणी नाराजी आहे, अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. बंडखोरी शमवण्याचा कसा प्रयत्न होईल, काय सांगाल? अरे एकतर ही गोष्ट नाकारता येणार नाही, कारण निवडणुका या खूप उशिरा जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची देखील गर्दी प्रत्येक पक्षामध्ये वाढलेली आहे. आणि बंडखोरी म्हणण्यापेक्षा, नाराजगी म्हणण्यापेक्षा ज्या काही भावना आहेत त्या उमेदवारीच्या माध्यमातून पण देखील लोक काही प्रकट करत असतात. पण आज 1-2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या सर्व बाबतीत विभाग न्याय विभाग प्रमुखांना आणि आमच्यासारख्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत पक्षाच्या माध्यमातून की जेणेकरून त्या सर्व उमेदवारांशी चर्चा करण्याचं काम करायचं. त्याचा एक भाग म्हणून वरळीमध्ये पण देखील आजच संध्याकाळी या बाबतीत संबंधित लोकांशी चर्चा करून त्यांची समजूत घालण्याचं काम केलं जाईल. मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळी एबी फॉर्म द्यायच्या अगोदर पण देखील विभाग न्याय किंवा वॉर्ड न्याय पण अशा काही अडचणी होत्या, त्या देखील बहुतांशी दूर करण्याचं काम केलेलं आहे. आता काही कार्यकर्ते, त्यांची अपेक्षा असेल, काही कार्यकर्त्यांना असं वाटते की बाबा आम्हाला ही उमेदवारी का मिळाली नाही, त्याचंही विश्लेषण त्यांच्याशी चर्चा करून सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडून येणं हा मेरिट जरी असला, त्याहीपेक्षा मुंबई वाचवणं हा मेरिट आहे. आणि बदलत्या परिस्थितीनुसार मुंबईला वाचवण्याच्या या लढ्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे, अशातली साध मला असं वाटते आम्ही घालण्याचं काम त्यांच्याबरोबर आम्ही करणार आहोत. उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं वक्तव्य भाजपने. मला असं वाटतं एकतर जखम द्यायची आणि त्याच्यावरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. पहिला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ज्यावेळी विचारलं की मुंबईचा महापौर कोण होणार, हिंदू होणार, ज्यावेळी ही टीका झाली त्यावेळी मात्र हा मुंबईचा महापौर हा मराठी होईल हे त्यांना सांगावं लागलं. म्हणजे मनात एक आहेत आणि तोंडात एक वेगळं. आणि आता तुम्ही बघता की कशी हिंमत होते भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची, एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढे आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे, अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातो आहे, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. पण याच्या अगोदर खान महापौर होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात होतं. मराठी महापौर होईल असं आशिष शेलारांनी बोलणं टाळलं होतं, त्यानंतर टीका झाल्यानंतर बोलले. आणि आता उत्तर भारतीय महापौर करायचंय, त्याच्यासाठी तेवढे नगरसेवक निवडून द्या, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. कसं झालेलं आहे की एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने एक बोलायचं. हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा केवळवानी प्रयत्न हा त्यांचा आहे. पण एक दुसऱ्या बाजूला ज्यावेळी ही टीका झाल्यानंतर हे आम्हाला सांगण्याचं काम करतायत. आणि तुम्ही बघितलं असेल की जे स्वतः कुरेशी म्हणून बोलायला मागतात, अशीच लोक ज्यावेळी अशा भावना व्यक्त करतात त्यावेळी हे स्पष्ट होतं की ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे की तुम्ही हे बोला, आम्ही हे बोलू. आता ह्याचं खंडन पण होईल काही वेळासाठी, पण जे बोलायचं होतं ते बोलून झालं ना. जो मेसेज त्यांना त्या समाजामध्ये द्यायचं होतं ते दिलेलं आहे. पण मला असं वाटते हे तमाम मुंबईकरची जी जनता आहे ही सुज्ञ, हे सर्व बघतायत आणि निश्चितपणे ह्यांना हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्याने राज्यामध्ये जरी बंडखोरी झाली असली, मुंबईमध्ये बंडखोरी झाली असली, तर विशेष लक्ष हे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये होतं. वरळी मतदारसंघामध्ये 6 पैकी 5 ठिकाणी तुमची शिवसेना लढते, परंतु 3 ठिकाणी बंडखोरी झाली. जिथे मनसेचा उमेदवार दिलाय त्या ठिकाणी देखील बंडखोरी झाली. ही बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला? नाही, त्यांच्याबरोबर चर्चा आजच आम्ही करणार आहोत. आज उद्यामध्ये चर्चा करण्याचं काम करू, समजूत घालण्याचा प्रयत्न करू. मात्र एक गोष्ट नक्की आहे की ती समजूत घातल्यानंतर पण देखील जर कोण पुढे आलं नाही तर नक्कीच जो मित्रपक्षाचा जो धर्म आहे तो आम्ही पाळण्याचं काम प्रत्येक भागामध्ये आम्ही करू. जे कार्यकर्ते त्या मताशी सहमत असतील त्यांना घेऊ. मतदार हा देखील हा आमच्याबरोबर राहिलेला आहेत. आणि बदलत्या परिस्थितीनुसार ही युती का महत्त्वाची होती, ही दोघे कुटुंबातले भाऊ आणि दोन्ही पक्ष एकत्र का आले, हे लोकांमध्ये आम्ही स्पष्टरीतीने पटवून सांगण्याचं काम केलेलं आहे. मला